पूर्वी केस दाखल करण्यासाठी ई दाखीलचं पोर्टल होतं आणि बाकी केस स्टेटस वगैरे जाणण्यासाठी कॉन्फोनेटचं पोर्टल होतं. आता हे दोन्ही एकत्र आलेलं आहे ई जागृतीवर, जिथे तुम्ही केस स्टेटस बघू शकता, नवीन कंप्लेंट दाखल करू शकता, तुम्हाला पुढचे रोजचा बोर्ड बघायला मिळतो किंवा इतरही काही ज्या माहिती हवी असेल ती सगळी एकाच पोर्टलवर तुम्हाला मिळते. हे एक महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे लॉग इन करण्यासाठी सुद्धा तुम्ही समजा रजिस्टर नसाल त्याच्यावर, तरी तुमच्या फोन नंबरवर OTP येऊन तुम्हाला लॉग इन करता येतं त्याच्यावर. सो हे जास्त सोपं आहे. पासवर्ड विसरलो, हे झालं वगैरे ज्या गोष्टी होतात त्यांची गरज नाही. त्याच्यानंतर हे आता एकाच अंडर वन रूफ असं आपण म्हणूया, ह्या सगळ्या सुविधा आपल्याला आहेत. सो ई दाखीलचा फायदा मुळात हा आहे की पूर्वी आम्हाला दाखल केल्यावर वकिलांच्या शिवाय तुम्ही दाखल करू शकत नव्हतात, कारण बऱ्याचशा टेक्निकॅलिटी, अर्थात टेक्निकॅलिटीज आहेत तशाच आहेत, फक्त त्याचं गायडन्स रेडी तुम्हाला तिथे समोर आहे. डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, सगळ्या लेवलचं जे काय आहे ते एका पोर्टलवर तुम्हाला बघायला मिळतं. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. तक्रार दाखल करताना मुख्य म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत किंवा काही प्रोटोकॉल जे आहेत ते जर व्यवस्थित फॉलो केले तर तक्रार दाखल करणं हे फारसं कठीण नाही आहे त्याच्यावर.